ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 हा अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण असा दिवस आणि त्याबद्दलची थोडी माहिती आणि महती सांगण्याचा माझा प्रयत्न. ओम गम गणपते नमः. हा 3 मुहूर्तापैकी असलेला एक महत्त्वाचा दिवस गुढीपाडवा. गुढी ही सूर्योदयानंतर उभी करायची आहे, पण यावेळेला अमावस्या असल्यामुळे थोडं 6:54 पर्यंत अमावस्या आहे. 6:54 पर्यंत अमावस्या आहे आणि त्यानंतर सुमारे 7 वाजता 7 ते 7:15 आपण गुढी उभारायची आहे. हा अतिशय सुंदर मुहूर्त आहे. या दिवसाला मुहूर्त बघण्याची गरजच नाही. 7 दिवस हा मुहूर्तच असतो आणि पण तरीसुद्धा एक जे वाटलं मनाला ते सांगितलं की 6:54 ह्याच्या अगोदर नको आणि 7 सव्वा 7 ही वेळ उत्तम आहे. ओम गम गणपतये नमः. आता सकाळी लवकर उठायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचे पानं 2-4 पानं कडुलिंबाचे पानं हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. अतिशय महत्त्व असलेलं कडुलिंबाचं पान हे या दिवसाला याला महत्त्व आहे. आणि या दिवशी गुढी जवळ उभी करायची आहे. नवीन वस्त्र नेसायचं आहे. सकाळी गुढी ही दरवाजाच्या उजव्या बाजूला उभी करायची आहे. गुढी ही शक्यतो बांबूचीच असावी. कोणी स्टीलचा पाईप घेतात, कोणी प्लॅस्टिकचा पाईप घेतात, पण ती शक्यतो ही गुढी बांबूचीच असावी असं पद्धत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे ज्या पारंपरिक पद्धतीने पूजा करत आलो आहोत त्याच पारंपरिक पद्धतीने पूजा करायची आहे. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. आपल्याकडे पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण पूजा करायची आहे, हे महत्त्वाचं आहे. पण ज्याला माहीत नसेल, आपल्याकडे मोठं असं कोण नसेल किंवा आपल्याला माहीत नसेल, त्यासाठी हे मी सांगत आहे. गुढी ही दरवाजाच्या उजव्या बाजूला उभी करायची आहे आणि हे जेव्हा आपण गुढीला वस्त्र म्हणजे साडी नेसतो, ती साडी किंवा वस्त्र हे भगवा, हिरवा किंवा लाल किंवा सोनेरी अशा रंगाचेच असावे. हे 5 रंग आहेत. शक्यतो काळा पांढरा रंग शक्यतो नाही, मुळीच वापरू नका. काळा आणि पांढरा रंग मुळीच वापरू नये. ओम गम गणपतये नमः. आणि आपण गुढीपाडव्याला जो नैवेद्य आहे तो सुद्धा कडुलिंबाचं पानं आणि गूळ असं जिरं हे असतं हे हरभऱ्याची डाळ अशा तऱ्हेचं एकत्र करून असा त्याचा नैवेद्य दाखवत असतो. हा जसं श्रीखंडपुरी आपण दाखवतो देवाला, जेव्हा अशा प्रकारचे हा गुढीपाडव्याचा नैवेद्य आहे. ओम गम गणपतये नमः. आता गुढीपाडवा नेमका गुरुवारी सुंदर अशा दिवशी आलेला आहे. 19/3/26 आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि सकाळी 6:54 नंतर पूजा करायची आहे आणि शक्यतो 7 सव्वा 7 दरम्यान करायचं आहे. ही वेळ उत्तम आहे. ओम गम गणपतये नमः. आता याच्यावरती माझी एक कविता. ओम गम गणपतये नमः. हे अतिशय देवाचं नावस्मरण ह्या
ठिकाणी महत्त्वाचंच आहे आणि आपण देवाचं नामस्मरण करतच पूजा अर्चा करावी, हा माझा हेतू आहे. ओम गम गणपते नमः. आता कविता माझी. चैत्र शुद्ध प्रतिपदा सूर्योदयास गुढीपूजन. चैत्र शुद्ध प्रतिपदा सूर्योदयास गुढीपूजन. सकाळी 6:54 नंतर मुहूर्त घ्या जाणून. सकाळी 6:54 नंतर मुहूर्त घ्या जाणून. आंब्याचे पान झेंडूची फुले तोरण शोभून. आंब्याचे पान झेंडू फुले तोरण दिसे शोभून. द्यावे घराचे प्रवेशद्वार. द्यावे घराचे प्रवेशद्वार सुंदर सजवून. गुढीसाठी काठी घ्या स्वच्छ धुवून पुसून. गुढीसाठी बांबूची काठी घ्या स्वच्छ धुवून पुसून. रेशमी वस्त्रावर चांदीचे भांडी ठेवून. रेशमी वस्त्रावर चांदीचे भांडे ठेवून. साखर फुलाची माळ कडुलिंब बांधून. साखर फुलाची माळ कडुलिंब बांधून. प्रवेशद्वाराजवळ गुढी द्या उभारून. प्रवेशद्वाराजवळ गुढी द्या उभारून. गुढीजवळ पाटावर. गुढीजवळ पाटावर पाण्याचे कलश आंब्याचे कलश ठेवून. आंब्याचा कलश ठेवून. आंब्याची पाने नारळ स्वस्तिक काढून. आंब्याची पाने नारळ स्वस्तिक काढून. नंतर आपण कलश ठेवतो त्याला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे म्हणून म्हणते आंब्याची पानं नारळ स्वस्तिक काढून. पाटासमोर रांगोळी द्या सजवून. पाटा सभोवती रांगोळी द्या सजवून. गुळ जिरे कडुलिंब पान एकत्र करून. गुळ जिरे कडुलिंब पान एकत्र करून. ग्लासात पाण्यात टाकून नैवेद्य दाखवून. ग्लासात पाण्यात टाकून द्या नैवेद्य दाखवून. गुढीपूजन पंचांग. आता गुढीपूजन हे एकदम महत्त्वाचं आहे आणि त्या दिवशी पंचांग गस्त गणेशाचे पूजन करायचं आहे. पंचांग आपल्याकडे असतीलच, त्याच्यावरती गणेशाचा फोटो असतो आणि त्या पंचांग गस्त अशा गणेशाचं पूजन करायचं आहे. आणि आपण जी गुढी उभारतो त्याला ब्रह्मध्वजाय नमः असे मुखातून म्हणत आहे आणि ब्रह्मध्वजाचा मंत्रही आहे. पण ब्रह्मध्वजाय नमः ब्रह्मध्वजाय नमः ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून गुढीची हळद कुंकू लावून आरती वाळून कलशाची पूजा करून सगळी पद्धतशीर पूजा करायची आहे. आता गुढी उभारून गुढी ही उभी करायची ती सकाळी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवायची आहे. आता गुढी उतरवायची आहे तर तिला आपण तुपाचा दिवावरे दाखवून हळद कुंकू लावून गुढीला नमस्कार करून मग गुढी उतरवायची आहे. गुढीला असलेली कडुलिंबाची पानं ही आपल्या घरामध्ये पिठामध्ये ठेवायचे आहे आणि कलशाचं पाणी आहे ते सुद्धा देवाला ठेवायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करायचा आहे. परंतु त्या दिवशी कलशाचं पाणी संध्याकाळी टाकायचं नाही, झाडाला टाकायचं नाही किंवा बाहेर ठेवायचं नाही, आपल्या देवालयातच ते कलश ठेवायचा आहे. ओम गम गणपते नमः. कडुलिंबाचे पान मग ते गुळाबरोबर खा किंवा साखरेबरोबर खा, पण कडुलिंबाचं पान हे अतिशय प्रकृतीला उत्तम असलेले पान आहे आणि म्हणूनच ते खाण्याचं आहे. आपली प्रकृती निरोगी राहण्यासाठी हा पानाचा महत्त्वाचा उपयोग आहे. ओम गम गणपते नमः. या अशा प्रकारची मी थोडक्यात माहिती सांगितली आहे. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.